मंडळी, कधी काळी एक गाणं होतं हो. ते गाणं असं होतं की काय राव तुम्ही भरपूर कमावलं, पण बाईच्या नांदानं सारंच गमावलं. असं एक गाणं होतं. खूप लोकप्रिय झालं मंडळी तेव्हा ते गाणं आमच्या टाईमला. की म्हणजे गावामध्ये एखादी व्यक्ती, नामांकित व्यक्ती, आणि ते मग कुठेतरी इकडे तिकडे नांदी लागली किंवा काही त्यांनी आंबट शोक केले, तर मग त्याची अवस्था किती खराब होते आणि त्याचे मुलं बाळापर्यंत काय अवस्था, किंवा त्यांचा जो मग नंतर ती दैनावस्था. आणि या दैनावस्थेवरती एक गीत माझ्या माहितीप्रमाणे मिलिंद शिंदे वगैरे यांनी काहीतरी गायलेलं आहे की काय राव तुम्ही भरपूर कमावलं, पण बाईच्या नांदानं सारंच गमावलं. मंडळी, हे गाणं आणि हे कल्पना यासाठी सुचली, जे नाशिकमध्ये प्रकरण चालू आहे आणि त्याच्यामधला तो आका पकडला गेला. त्याला आता ठिकठिकाणी मिरवल्या जाऊन राहिला आणि अनेक महिलांनी ज्यांच्यावर असा अन्याय झाला त्यांनी त्यांच्या विरोधात आता FIR दाखल झाले आणि त्याच्यामध्ये एक नवा गुन्हा त्या खरातवर जागा होऊन राहिला. आता या सर्व खराताचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे राज्यातील जनतेला संपूर्णतः कळून चुकलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा, प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या सुद्धा कालपर्यंतच्या अध्यक्षा, ह्या आमच्या ताई, ह्या त्यांच्या सगळ्या सूत्रधार आहेत. हे राज्यातल्या तमाम लोकांना आता समजून चुकलेलं आहे. आणि आता ताईंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असणारी एक जबाबदारी मोठी पक्षाची, की जी अजितदादांच्या संपूर्ण कार्यकाळात जेव्हापासून राष्ट्रवादी वेगळी झाली तेव्हापासून बाईंकडे जो पदभार होता तो आजही आहे. आणि तो त्यांच्याकडून निष्ठावा किंवा तो त्यांनी त्याच्यापासून दूर व्हावं यासाठी म्हणून आता प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा या नात्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यांना हकालपट्टी करण्या अगोदर आपला राजीनामा त्यांनी दिला. एक त्याची प्रत मुख्यमंत्र्यांना दिली, दुसरी अजितदादांच्या पत्नी आजच्या उपमुख्यमंत्री यांनाही दिली आणि निर्ढावलेल्यापणे आपला राजीनामा आपण देत आहोत, जणू काही एखादं फोटो सेशन होत आहे अशा पद्धतीचा तो त्यांचा फोटो आहे. आणि अशा परिस्थितीत ताईंनी आपला तो राजीनामा दिला. आणि त्यानंतर आता काही पत्रकार परिषद घेऊ, लोकांना माहिती सांगू, त्यांचं मत सांगू असं त्या कधी कधी बोलत होत्या, पण कुठंच त्या आता पत्रकार परिषद घेऊन नाही राहिल्या किंवा कुठं समोर येऊन नाही राहिल्या किंवा कुठलाही चॅनलवाले सुद्धा हे त्यांच्यापर्यंत आता पोहोचून नाही राहिले. म्हणजे हळूहळू त्या आता बिळात चाललेल्या आहेत. मंडळी, मी एका मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की या बाईची नार्को टेस्ट झाली पाहिजे, नार्को टेस्ट. कारण राज्यामध्ये साधू, महंत, पंत यांचं जे प्रस्थ वाढलेलं आहे ना, याला कारण बऱ्याच अंशी महिला आहेत. बुवा तिथं बाई, वृक्ष तिथे छाया, हे जे बुवा तिथं बाई म्हटल्यानंतर ह्या बाया अलीकडे आजकाल महाराष्ट्रामध्ये मोठे जे काही सत्संग होतात, परराज्यातून येणारे हे संत महंत या ठिकाणी सत्संग घेतात आणि या राज्यातून लूट करून जातात. आणि मग ते मणी असतील, काही खडे असतील, याची रुपयाचा खडा लाख रुपयाला विकला जाते. आणि यातून मग आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला गोरक्षण चालवायचे आहेत, आश्रम चालवायचा आहे, मठ चालवायचा आहे, आणि यासाठी म्हणून हे आम्ही करतोय. आणि यासाठी म्हणून त्यांच्या एका कार्यक्रमाची फी ही सुद्धा लाखाच्या भावात आहे. आणि असे लखपती बाबा हे आता महाराष्ट्रात फोपावलेले आहेत. आणि तशा स्वरूपाचा एक करोडपती बाबा हा नाशिकमध्ये आता जवळपास खडी फोडायच्या इराद्यात आहे. आणि त्या अनुषंगानं SIT वगैरे CID काय असेल नशील ते शासकीय यंत्रणा कामाला लागून या बाबांना न्यायालय, ते पोलीस स्टेशन न्यायालय अशा पद्धतीने त्याची सरगत सुरू आहे. आणि या सरगतीमध्ये सर्वात महत्त्वाचा दुवा आहे त्या रुपालीताई. आता या रुपालीताईच्या बाबतीत राज्यामध्ये आत्ता मी एक व्हिडिओ ऐकला. नाशिक जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा काहीतरी वाहिन्यांच्या समोर येऊन बोलत होत्या की आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 12 ते 14 तालुके आहे म्हणे, आणि या 12 ते 14 तालुक्याच्या संपूर्ण महिला तालुका अध्यक्ष स्तरावरच्या असणाऱ्या यांनी एक पत्र राष्ट्रवादीच्या सर्वा
अजितदादा यांच्या पत्नीकडे ते पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की रुपालीताई अशा वागत असल्यामुळे आम्ही पक्षामध्ये काम करू शकत नाही. मंडळी, हे खरं आहे की नाही की जर तुमचा वरिष्ठ अध्यक्ष जर चांगला असेल, शिलवान असेल, त्याचं चरित्र चांगलं असेल, त्याचं वक्तव्य चांगलं असेल, त्याचा दरारा असेल किंवा त्याचा चांगला प्रचंड अभ्यास असेल, तर त्याचा आदर्श घेऊन खालची मंडळी काम करते. पक्षामध्ये लोक जुळतात, नेते जुळतात, कार्यकर्ते जुळतात, पक्ष मोठा होतो. पण आता जिथं नेते जसे भ्रष्ट, कलंकित आणि काय काय शब्द आहेत आपल्याला काळा वाटत नाही, अशा परिस्थितीत जर या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सध्या चर्चेत असतील, बहुचर्चेत असतील, की त्यांचा कुठलीही पोस्ट जर बघितली तर त्याच्या खालच्या कमेंट्स पाहून असं वाटते, अरे रे रे काय आहे की एका एवढ्या रूपवान महिलेचं एवढं लोकांमध्ये एवढ्या खालच्या लेवलवर त्याला ट्रोल करतायत की त्या नावाला, त्या पदाला किंवा त्या महाराष्ट्रातील एका महिलेच्या याला अशोभनीय अशा पद्धतीचं ट्रीटमेंट समाज माध्यमावर तिला दिल्या जात आहे. त्यामुळे आत्ता तो राजीनामा सुद्धा त्यांनी दिला पाहिजे असं खुद्द राष्ट्रवादीतल्याच काही बडे नेत्या, महिला नेत्या सुद्धा आग ओकून बोलत आहेत. आणि त्यामुळे एकंदरीत रुपालीताईला आता घराबाहेर निघणं सुद्धा कठीण झालेलं आहे. मध्यंतरी त्यांनी म्हणे इकडं राज्यामध्ये दौरे करणार आहे, फिरणार आहे, पक्ष संघटना वाढवणार आहे. खरं म्हणजे आता त्यांना चेव आला आहे, जाग आली आहे की आता आपल्याला राज्यभर दौरा करावा लागेल, फिरावं लागेल. जेव्हा केव्हा उन्हातानामध्ये अजितदादा किंवा त्यांचा चमू फिरला तेव्हा रुपालीताई कधीच त्या एसी मधून बाहेर आलेल्या नाहीत आणि राज्यातल्या ग्रामीण भागात तर कुठून दूरवाणीवरही त्याचं दर्शन नाही. त्या जेव्हा दिसायच्या तेव्हा दूरदर्शनच्या चित्रावर किंवा त्या कॅमेऱ्याच्याच दिसायच्या टी व्हीमध्ये. आणि आता या बाईला आता राज्यात दौरे करावे वाटतात. आणि राष्ट्रवादीची अडचण ही आहे मंडळी की राष्ट्रवादीला एवढी प्रगल्भ महिला राज्याची अध्यक्ष आगामी काळात तरी भेटू शकत नाही, कारण इथं कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. सर्वच गोष्टीचा तिथं म्हणजे कोण्याच गोष्टीची कमी नव्हती सांगायला. तर त्यामुळे अशी महिला भेटेपर्यंत तरी राष्ट्रवादीचे नेते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री यांनाही अजून हिंमत होत नाही की रुपालीताई चाकणकरांना राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षपदावरून काढून टाकण्याची. म्हणजे एवढं खट्ट ते पद आणि एवढी खट्ट ते जबाबदारी, एवढी खट्ट ते व्यक्ती त्या राष्ट्रवादीला जोडलेली आहे. राष्ट्रवादीचे जे कोणी नेते असतील, भुजबळ असतील, तिकडे गोंदियाकडचे ते पटेल असतील, खुद्द ताई असतील, हे सुद्धा अजून त्यांना पक्षात त्याचा राजीनामा द्या असं म्हणू शकत नाहीत. आणि जोपर्यंत ते म्हणत नाहीत तोपर्यंत ताई राजीनामा देणार नाही एवढं नक्की. पण मंडळी, इकडे तुम्ही राजीनामा नाही दिला, तुम्ही प्रदेशच्या आणि देशाची अध्यक्ष राहिल्या, पण तुमची जे खालची जे फळी आहे, जे संघटन आहे, ते संघटन जर एका जिल्ह्यातलं असं जर लूज झालं आणि त्या संघटकांनी सांगितलं की तुम्ही आमच्या जिल्ह्यात येऊ नका, कारण नाशिकच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं महिलांनी की आता जर त्या आल्या आमच्याकडे, आम्ही जर त्यांच्यासोबत फिरायला गेलो तर लोक आम्हाला काय म्हणतील, अशी याची लाज त्या नाशिकच्या महिलांना वाटते. नाशिक जिल्हाध्यक्ष महिलांना वाटते की नाशिकमध्ये तर नको रे बाबा, रुपालीताई चाकणकर आणि नाशिक कधीच नाही, आता शक्य नाही. किंवा त्या स्वरूपाची काही दुसरी कोणती महिला जरी त्या रुपालीच्या रूपाने जर तिथं आली तर तिथे सुद्धा लोक तिथं काय होईल सांगता येत नाही. कारण एकंदरीत रुपालीताईच्या या संपर्कामुळे आणि रुपालीताईच त्याचे खऱ्या अर्थानं त्या संघटनेचे, त्या संस्थेचे किंवा त्या बाबाजीचे खरा निस्सीम चेला जर कोणी होत्या तर त्या रुपालीताई होत्या. कारण आपल्या अंगावरच्या लाख रुपये किमतीच्या साडीनं जर ते त्या बाबाची पाय पुसतात तर त्यावरून, आणि आजूबाजूला असणारी सर्व मंडळी, मोठे मोठे ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या घराच्या बायका, पोरी, मुली, ह्या जेव्हा ते पाहतात तेव्हा रुपालीताई जर पाय पुसतात, आपण किस खेतकी मुली, आपण पुसायला काहीच हरकत नाही, आपण त्या बाबाचं संपूर्ण अंग धुवून द्यायला हरकत नाही, अशा पद्धती होते. त्यामुळे अशा परिस्थितीत रुपालीताई चाकणकर यांना अटक होणं हे अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. या दरम्यान रुपालीताई चाकणकरांचे या आठवड्यात झालेले फोन किंवा जेव्हा याच्या अटकेची कारवाई झाली त्या दिवसाच्या त्या दरम्यान झालेली फोनोग्राफी ही सुद्धा रुपालीताई चाकणकरांची तपासणे गरजेचं आहे. आता मी ऐकलं की रुपालीताई चाकणकरांच्या संपत्तीमध्ये 60 ते 70% वाढ झालेली आहे, 60 ते 70%. आणि त्यामुळे राज्यातलं जे काही विभाग असेल
हे यांची प्रॉपर्टी मालमत्ता तपासण्याचं पोलीस खात्याचं त्यांनी सुद्धा आता ते लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण ते जेव्हा तपासले जाईल तेव्हा ही मालमत्ता रुपयाला तुमच्याकडे आली कुठून? महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय मानधन मिळत होतं? त्याच्या दरम्यान तुम्ही कोणता उपद्व्याप करत होत्या? खऱ्या अर्थानं ज्या महिला अध्यक्ष तुम्हाला नेमल्या गेलं त्या महिला आयोगाच्या अध्यक्षासाठी किंवा त्या पदाला किती टक्के न्याय दिला तुम्ही? किती टक्के न्याय दिला? अशा राज्यातल्या कित्येक महिला आहेत किंवा ते ज्यांनी तक्रारी महिला आयोगाकडे केल्या त्यापैकी किती लोक समाधानी आहेत, किती महिला समाधानी आहेत? आणि त्या जर समाधानी नसतील तर हा पापाचा घडा निश्चित भरलेला आहे. मंडळी, नियती सोडत नसते. मग तो खरात असेल, ह्या आमच्या रुपाली ताई असतील किंवा अजून जे कोणी असतील त्यांना सोडत नाही. मुख्यमंत्र्यांनी तर अधिवेशनामध्ये संपूर्णतः सांगून दिलं आहे की सरकार संपूर्णतः चौकशी करणार आहे. पण अनेक राजकीय विश्लेषक यांचं सुद्धा हे मत आहे की या खरातांचा शेवट किंवा खरातांची ही जे तपासणी मोहीम किंवा खरात फाईल हे काहीतरी 15-20 दिवसासाठी असेल आणि त्यानंतर खराताचं काय करायचं आहे. कारण या फाईलमध्ये बडे नेते अटकणार आहेत, केंद्र आणि राज्यातले नेते अटकणार आहेत, अनेक संस्थानाचे विश्वासघात अटकणार आहेत की जे हेलिकॉप्टर पाठवून तिथून ते औषधी घेऊन जात होते बरे आंबट शोक पूर्ण करण्यासाठी. तर ते जर त्या फाईलमध्ये अटकले गेले आणि त्या दरम्यान जर आता SITनी जर खरातांचं सर्वच काही जप्त केलेलं आहे, त्यामुळे याच्यातून ज्या तपासामध्ये काही निघेल आणि त्याच्यातून जर बडे मासे जर त्या गळाला लागतील आणि त्यांना जर काही होत असेल तर खरात प्रकरण सुद्धा पुण्यातल्या त्या शाळेच्या प्रकरणासारखंच कमी जास्त होऊ शकते अशी भीती अनेक विश्लेषकांनी दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीत काय तर रुपालीताईच्या बाबतीत आपल्याला सांगायचं होतं की ताई बाबाच्या नांदानं सारंच गमावलं. एवढं मोठं पद, एवढी मोठी प्रतिष्ठा, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राची जबाबदारी, एवढ्या मोठ्या पक्षाची जबाबदारी की जे दादा तुमच्यात निघून गेल्यानंतर ती जबाबदारी आणि ते काम, ते पक्षाचं काम तुम्हाला खऱ्या अर्थानं वळायचं होतं. वहिनींना तुम्हाला चांगली साथ द्यायची होती. आगामी निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमच्या पक्ष आणि तुमचा विचार हा घराघरात पोहोचायला पाहिजे होता आणि जेणेकरून अनेक जिल्हा परिषदांवर तुमच्या पुणे असतील, नाशिक असतील, इतर असतील या ठिकाणी जिल्हा परिषदावर तुमचा झेंडा फडकवायला गेला पाहिजे होता. परंतु आत्ता तर कठीण आहे. कारण सध्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आणि त्या महिला प्रदेशाध्यक्षा ह्या जर अशा पद्धतीनं या बाबाच्या कांडामध्ये सहभागी आहेत आणि त्याच्यामध्ये चौकशीमध्ये त्या निश्चितच कुठेतरी गुंतल्या जातील किंवा गुंततील ही शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत एकंदरीत ताई तुम्ही बाबाच्या नांदानं सारंच गमावलं. म्हणजे तुम्हाला काय वाटते? मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपला साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा. आता इथं थांबतो, पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.